हॅलो फ्रेंड्स, मी मोहिनी तुमच्या हक्काचे यूट्यूब चॅनल स्वास्थ्य मेकअप अँड ब्युटीवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। ते म्हणजे खूप साऱ्या मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की आम्ही जेव्हा फेशियल करतो तेव्हा आमची स्किन जास्तच डल दिसायला लागते, काळी दिसायला लागते। तर असं का होतं? मुळात तुम्ही जेव्हा फेशियल करता तेव्हा तुमची स्किन अजून जास्त छान झाली पाहिजे, अजून जास्त थोडीशी चमकदार, ग्लोईंग, हेल्दी दिसली पाहिजे, ना की काळी दिसली पाहिजे। तर ते का होतं? जर होत असेल तर ते का होतं हे आपण आज बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण फेशियल करतो तेव्हा आपलं स्किन टाईप काय आहे हे लक्षात घेऊन मगच फेशियल केलं गेलं पाहिजे। कारण प्रत्येकाची स्किन वेगळी असते, कुणाची ऑइली असते, कुणाची ड्राय असते, कुणाची सेन्सिटिव्ह असते, कुणाची कॉम्बिनेशन स्किन असते। असे वेगवेगळ्या प्रकारचे स्किन टाईप असतात। आधी स्किन टाईप तुम्हाला ॲनालाइज करता आले पाहिजेत, त्यानंतर तुमच्या स्किनची काय गरज आहे हे ओळखता आलं पाहिजे आणि मगच फेशियल करायचं ठरवायचं असतं। त्यानंतर आपण बघणार आहोत की फेशियल केल्यानंतर चेहरा काळा का पडतो। तर हे कशामुळे होतं? तर जेव्हा आपण फेशियल करताना फेशियलच्या ज्या काही स्टेप्स असतात, क्लिन्झिंग, स्क्रबिंग, स्टीम, मसाज असतं, मग ते जेल मसाज असू दे किंवा सिरम्स असू दे किंवा व्हाईटनिंग क्रीम असू दे किंवा मसाज क्रीम असू दे, असे वेगवेगळे मसाज असतात आणि मग फेस पॅक असतो। असं स्टेप बाय स्टेप फेशियल केलं जातं। आणि फेशियलमध्ये जेव्हा तुम्ही स्क्रबिंग करता तेव्हा काय होतं, आपल्या स्किनवर जे काही ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स, डेड स्किन असते ते सर्व काढून टाकण्यासाठी, ते काढण्यासाठी मदत होण्यासाठी आपण स्क्रबिंग करतो। पण स्क्रबिंग करताना अगदी हलक्या हातांनी मसाज करून स्क्रबिंग करायचं असतं। पण खूप जणी असं करतात की जसं काही भांडे घासतायत। नाही, आपली स्किन ही खूप सेन्सिटिव्ह असते, आपल्या हातापायांच्या स्किनपेक्षा आणि भांड्यांपेक्षा तर नक्कीच सेन्सिटिव्ह असते। खूप जणी असे काही स्क्रबिंग करतात की कायच काढायचं आहे त्यांना, वरची स्किन सोलून नाही काढायची आपल्याला, फक्त डेड स्किनचा जो काही लेअर आलेला असतो, त्याचबरोबर जी काही आपल्या स्किनवर जे काही ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स झालेले असतात ते लूज करण्यासाठी, ते काढण्यासाठी आपण स्क्रबिंग करतो। खूप जेंटली मसाज करायचं असतं स्क्रबने आणि मग ते प्रॉब्लेम्स आपल्याला काढायचे असतात, ना की एकदम जोरजोरात प्रेशर देऊन घासायचं असतं। जर खूप जास्त जोरात, खूप जास्त वेळ तुम्ही स्क्रबिंग करत असाल तर नक्कीच तुमची स्किन डॅमेज, डल आणि काळी दिसणार आहे। त्यामुळे स्क्रबिंग करताना हे गोष्ट लक्षात घ्यायची आहे की स्किन टाईप कोणता आहे। खूप जास्त सेन्सिटिव्ह स्किनला स्क्रबिंग जात नाही, खूप जास्त ड्राय स्किनला सुद्धा स्क्रबिंग जात नाही। आणि फेशियलचे नक्कीच तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स मिळणार आहेत, कारण फेशियलमध्ये आपण क्लिन्झिंग करतो, ज्यामुळे आपण आपल्या चेहऱ्यावर जे काही सनस्क्रीन, मॉइश्चरायझर किंवा अजून काही अप्लाय केलेलं असतं ते आपण क्लीन करतो। त्यानंतर आपण काय करतो? डीप क्लिन्झिंग कशी करतो? स्क्रबिंगने आपण स्क्रब करतो। एक 2-3 मिनिटाचा स्क्रबिंगचा मसाज असतो, तो खूप हलक्या हाताने करावा लागतो, ज्यामुळे काय होतं की आपल्या स्किनवर असलेला डेड स्किनचा लेअर, त्याचबरोबर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे लूज होतात, हे काढून टाकायला मदत होते। मग आपण स्टीम घेतो। स्टीमने आपल्या चेहऱ्यावर जे काही पोर्स असतात, रोमछिद्र जे काही असतात ते अजून जास्त ओपन होऊन डीप क्लीन केले जातात। त्याच्यात साचलेली घाण, तेलकटपणा हे सगळं काढून टाकलं जातं आणि तेव्हा ब्लॅक हेड्स काढले जातात, व्हाईट हेड्स काढले जातात आणि आपली स्किन डीप क्लीन झाल्यानंतर आपण तिला हायड्रेट करतो। त्याच्यामध्ये कधी सिरम्स असतात, वेगवेगळ्या फेशियल किटमध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात, सिरम्स असतात, जेल असतात, अशा गोष्टी यूज करून हायड्रेट केली जाते स्किन आणि मग आपण तिला डीप मॉइश्चर देतो, डीप मॉइश्चराईज करतो तिला। का म्हणजे जे काही मसाज क्रीम असतात त्याने छान चांगला 15 ते 20 मिनिटाचा मसाज घेतला जातो, जो खूप रिलॅक्सेशन देतो तुम्हाला आणि खूप छान असा निवांत आपल्याला अर्धा ते 1 तास मिळतो जेव्हा आपण फेशियल करतो। त्यामुळे फेशियलमध्ये आपल्या स्किनला मिळते डीप क्लिन्झिंग, त्याचबरोबर हायड्रेशन, डीप मॉइश्चराईज आपली स्किन होते आणि मग आपण हे सगळं करून झाल्यावर फेस पॅक लावतो, जेणेकरून आपण जे काही आपले पोर्स ओपन केलेले असतात, क्लीन केलेले असतात, त्यांना आपण पूर्ण बंद करून टाकतो नंतर, जेणेकरून त्याच्यात परत घाण जाऊन बसणार नाही। सो आपण त्यांना बंद करण्यासाठी फेस पॅकचा यूज करतो, ज्याचे अजूनही काही बेनिफिट्स असतात, पण हा एक मेन मुद्दा असतो की तुमचे स्किनचे पोर्स जे ओपन केलेले आहेत ते बंद करायचे आहेत। ह्या पद्धतीने फेशियल केलं जातं
आणि मग जर नीट लक्ष देऊन स्किनची गरज लक्षात घेऊन फेशियल केलं तर नक्कीच तुमच्या स्किनला फायदे होणार आहेत. छान चमकदार नितळ अशी हेल्दी स्किन तुम्हाला मिळणार आहे. पण हे सगळ्या गोष्टी जर चुकीच्या पद्धतीने झाल्या तर तुम्हाला तुमची स्किन डॅमेज होणारे, डल दिसणारे, त्याचबरोबर तिला बाकीचेही इश्यू होऊ शकतात नक्कीच. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपल्याला ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तेव्हा त्या गोष्टी ज्या व्यक्तीकडून करायच्या आहेत, ज्या ब्युटिशियनकडून करायच्या आहेत, ती व्यक्ती इतकं डीप नॉलेज तिच्याकडे ठेवते का, ही गोष्ट आधी बघायची आहे आणि मगच त्या व्यक्तीकडे जायचं आहे फेशियल करायला. आणि अजून एक गोष्ट स्पेशली मला सांगायची आहे की फेशियल केल्यामुळे आपल्याला जो काही रिलॅक्सेशन मिळतं ना, जे काही ते म्हणजे असतं, शब्दातून नाही सांगू शकत, इतकं भारी वाटतं मसाजने, फेशियलमधल्या मसाजने. कारण लेडीजला कसं असतं की खूप दगदग चालू असते, पळापळी, धावपळ, काम, दमतोय, थकतोय, कंटाळा येतोय, स्वतःसाठी आपल्याला असं आरामात मस्तपैकी बसून चहा प्यायला वेळ भेटला तरी खूप झालं, असं आपलं आयुष्य असतं. या सगळ्यामध्ये आपण 1 महिन्यात ते 1.5 महिन्यामधून स्वतःसाठी एखादा तास नक्कीच काढला पाहिजे. कारण जेव्हा आपण या फेशियलमध्ये मसाज घेतो, डीप मसाज, त्याच्यात जे काही रिलॅक्सेशन मिळतं ना ते कुठंच मिळत नाही. आणि ही गोष्ट तुम्हाला अनुभवल्यानंतरच कळणार आहे की त्यातून काय मिळते, सुकून, म्हणजे असं खूप भारी. ते तुम्ही करूनच बघा, मगच तुम्हाला जाणवेल. नक्कीच स्वतःसाठी वेळ काढा, मी टाईम द्या आणि आनंदी राहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असं एक सुंदर टिप घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि सुंदर दिसा. कारण सुंदर दिसणे हा या जगातील प्रत्येक स्त्रीचा हक्क आहे.